शिक्षकेवर अत्याचार केल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटेंच्या निर्दोषत्वाचा अहवाल न्यायालयानं फेटाळून लावला आहे। मराठा सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील एका शिक्षिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसात माजी महापौर मनोहर गणपत सपाटे राहणार निराळे वस्ती यांच्या विरुद्ध दाखल प्रकरणात सपाटेंना निर्दोष ठरवणारा बसमरी अहवाल न्यायालयाने फेटाळला आहे। या प्रकरणात फौजदार चावडी पोलिसांनी सखोल तपास करावा असे आदेश न्यायदंडाधिकारी R.K. जंगम यांनी दिला आहे। मूळ फिर्यादीचे वकील संतोष नावकर यांनी त्याला हरकत घेऊन तपास अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक सपाटेंच्या दबावाखाली त्यांना फायदा होईल अशा ठराविक लोकांचे जबाब नोंदवल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं पोलिसांचा अहवाल फेटाळून लावून पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले। मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट सोहेल शेख, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे हे काम पाहत आहेत। सपाटेंवरील या गुन्ह्याप्रकरणी सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे।